नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूया. महाराष्ट्रातील निवडणूक म्हणजे मॅच फिक्सिंग असल्याचं म्हणत राहुल गांधींनी भाजपला डिवचलं. राहुल गांधींच्या आरोपामुळे राजकारण तापलं. सत्ताधाऱ्यांकडून राहुल गांधींच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं जातंय. महायुती बेईमानीनं निवडून आली आहे. राहुलजींनी जी भूमिका मांडली त्यात काहीही चुकीचं नाही असं वक्तव्य आमदार नाना पटोले यांनी केलं. महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात करण्याचा आणि लोकतंत्राची हत्या करण्याचा पाप भाजपनं केलाय असा टोला पटोले यांनी लगावलाय. धनंजय मुंडे आणि मी पक्ष म्हणून एकत्र आलो आहोत, बहीण भाऊ म्हणून नाही असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळे भाजपला काहीही फरक पडणार नाही असंही त्या म्हटलंय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जळगावातील पदाधिकारी शिवसेनेच्या वाटेवर आहेत. खडसेंचे निकटवर्ती असलेल्या शेकडो कार्यकर्त्यांसह काही ग्रामपंचायतींचे सरपंच लवकरच शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. क्या हुआ तेरा वादा असं म्हणत उबाठा पक्षानं नांदेडमध्ये भाजप खासदारांच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे लाडकी बहीण योजनेतील 2100 रुपयांबाबत काय झालं असा सवाल करत जाब विचारला. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील मोदी सरकारला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संकल्प से सिद्धी तक या जिल्हास्तरीय कार्यशाळेचं जळगावात आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेला भाजपच्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. नाशिकमध्ये पुन्हा एकदा उबाठा पक्षाला खिंडार पडलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. लाडकी बहिणी योजनेवरून शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. लाडक्या बहिणींमुळे राज्य संकटात आलं. लाडक्या बहिणींमुळे राज्याच्या तिजोरीमध्ये 1.25 लाख कोटींची तूट असल्यामुळे विकास कामांवर त्याचा परिणाम झालाय अशी प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी दिली आहे. मनसेचे मुंबईतील एकमेव माजी नगरसेवक संजय तुर्डे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. कलिना परिसरातील मनसे पदाधिकाऱ्यांसह त्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. सकारात्मक पाऊल टाकायचं, तो मागे वळून पाहत नाही. आम्ही भविष्य पाहत आहोत. आमची भूमिका स्पष्ट आहे. महाराष्ट्राचं वर्तमान आणि भविष्य नष्ट करण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा करतायत असा टोला राहुल गांधी यांनी लगावला. राहुल गांधींना भारताची स्थिती समजून घ्यायला वेळ लागेल असा टोला भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावलाय. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर राहुल गांधी यांनी टीका केली होती. एक आठवड्याच्या विश्रांतीनंतर मनमाड शहर परिसरात जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. धाराशिव जिल्ह्यामध्ये 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचं आगमन झालं. उमरगा तालुका आणि लोहारा तालुका परिसरात जोरदार पाऊस झाल्यानं नदी नाले प्रवाहित झाले. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यात दमदार पाऊस झाला. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे रस्त्यावरून पाणी वाहू लागलं. पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे हिंजवडी आयटी पार्कमधील रस्ते पाण्याखाली गेले. दरम्यान नाले सफाईवरून सुप्रिया सुळेंनी निशाणा साधला. पिंपरी चिंचवडमधील पावसामुळे शांतीनगर, इंद्रायणी नगर रोड आणि टेल्को रोडवर देखील पाणी साचलं. सर्वत्र पाणी साचल्यामुळे महापालिकेच्या नालेसफाईची पोलखोल झाली. श्रीगोंदा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्याचा कहर पाहायला मिळाला. पिपरिको लंदर इथे झालेल्या वादळी वाऱ्यानं शाळेवरील पत्रे उडाले, तर पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. पालघर जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे भात शेती, मत्स्य उत्पादन आणि फळांच्या बागांचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान नुकसानग्रस्तांसाठी भरपाई म्हणून पालघर जिल्ह्याला 2,70,00,000चा निधी मंजूर करण्यात आलाय.
राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी अशा एक राज्य एक नोंदणी अभियानाअंतर्गत सध्या जिल्हा स्तरावर सुरू असलेल्या एक उपक्रमात बनावट दस्तावेजाच्या माध्यमातून सरकारच्याच फसवणुकीचे प्रकार उघडकीस येत असल्यानं सरकारची चिंता वाढली आहे। त्यामुळे मृत व्यक्तीस जिवंत असल्याचे दाखवून किंवा बनावट व्यक्तीला उभं करून तसंच मुद्रांक शुल्क चुकवून दस्त नोंदणी करून सरकारची फसवणूक करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले। बदलती जीवनशैली आणि वाढतं तंत्रज्ञान यामुळे प्लास्टिकचं संकट हे सध्या मोठं आव्हान आपल्यासमोर असून प्लास्टिकमुळे अनेक प्रजाती नष्ट होत आहेत अशी चिंता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुण्यात व्यक्त केली। प्लास्टिकच्या विघटनासाठी संशोधनाला प्राधान्य देऊन त्या दिशेनं काम करण्याची गरज असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं। मुंबईतील पालिकेच्या 227 वॉर्डचा आढावा घेणारा तसंच गटाध्यक्ष यांचा लेखाजोखा मांडणारा अहवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलाय। मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांच्या विभाग अध्यक्षांच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत त्यांचा अहवाल राज ठाकरे यांना देण्यात आला होता। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अटकेत असलेल्या निलेश चव्हाणची येरवडा कारागृहात रवानगी करण्याचे आदेश शनिवारी न्यायालयानं दिले। वैष्णवीची सासू लता, नणंद करिश्मा आणि पती शशांक यांचे मोबाईल संच चव्हाणकडून जप्त करण्यात आले। तर चव्हाण आणि आरोपींमध्ये झालेलं संभाषण तसंच संदेशाची तांत्रिक तपासणी करण्यात आली असून पोलिसांकडून तांत्रिक पुरावे संकलित करण्यात आले। राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होते। राज्यामध्ये शनिवारी 86 नवे रुग्ण सापडलेत आणि यामुळे रुग्णांची संख्या 1362 वर पोहोचली आहे। तर मुंबईतील रुग्णांची संख्या 640 इतकी झाली आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय बस चालकांची पार्श्वभूमी तपासणं, दर आठवड्याला त्यांची मद्यपान आणि औषध चाचणी करण्याचा निर्णय शालेय शिक्षण खात्यानं घेतलेला आहे। शालेय विभागानं जारी केलेले नवीन नियम राज्यातील सर्वच शाळांना लागू करण्यात आलेले आहेत। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे लोकल सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे। विद्याविहार आणि ठाणे स्थानकादरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गिकावर मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। पनवेल आणि वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आलाय। मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी आमणे हा शेवटचा टप्पा गुरुवारी संध्याकाळी वाहतूक सेवेमध्ये दाखल झाला। हा टप्पा वाहतूक सेवेमध्ये दाखल झाल्यानं संपूर्ण समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आणि त्यामुळे आता समृद्धी महामार्गावरील वाहनांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे। पहिल्या दिवशी 24 तासात या महामार्गावरून तब्बल 38,987 वाहनांनी प्रवास केला। यापैकी 5,000 वाहनं नव्यानं वाहतुकीसाठी खुल्या झालेल्या इगतपुरी आमणे टप्प्यावरून धावली। महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून महामेट्रो बांधण्यात येत असलेल्या पादचारी पुलाचं काम अद्याप अपूर्ण आहे आणि त्यामुळे भिडे पूल 15 ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहे। महामेट्रोनं भिडे पूल बंद ठेवण्याबाबतचं पत्र वाहतूक पोलीस आणि महापालिकेला दिलं। हडपसर येथील प्रवाशांना मेट्रोची सेवा मिळण्यासाठी हडपसर, गाडीतळ, मगरपट्टा ते कल्याणीनगर मेट्रो स्थानक अशी पूरक सेवा पीएमपीनं सुरू केली। त्यामुळे हडपसरमधील प्रवाशांना कल्याणीनगर मेट्रो स्थानकापर्यंत सुकर प्रवास करता येणार आहे आणि या निर्णयामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला। व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयानं राज्यातील कौशल्य शिक्षण देणाऱ्या ITI मधील विविध अभ्यासक्रमांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले। सुधारित वेळापत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यांना 26 जूनपर्यंत अर्ज करता येणार असून प्राथमिक गुणवत्ता यादी 30 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे। तसंच पहिली गुणवत्ता यादी 9 जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे। 11वीसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये ज्यांचे प्रवेश अर्ज अपूर्ण असतील त्यांना 5ही प्रवेश फेरीमध्ये नोंदणी करता येणार आहे। तसंच महाविद्यालयाचा पसंतीक्रम देखील भरता येणार आहे। CBSE तत्सम मंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जर ATKT सवलत लागू असेल तर त्याच मंडळाच्या महाविद्यालयांमध्ये 11वी प्रवेशासाठी ATKT लागू असेल। आणि आता एक मोठी बातमी, मंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय। उद्धव ठाकरेंचा मुलगा पावसाळ्यामध्ये जेलवारी करू शकतो असं म्हणत राणेंनी निशाणा साधलेला आहे। तर आदित्य ठाकरे पावसाळ्यापर्यंत जेलमध्ये जातील याच गोष्टीवरून लक्ष हटवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असल्याची टीका मंत्री नितेश राणे यांनी केलेली आहे। नीनो मोरियावर होणाऱ्या ज्या कारवाया आहेत, जो ही मातोश्रीची सून म्हणून तिला ओळखतात, त्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी ह्या दोघांना येण्याची चर्चा सुरू आहे। कारण का त्या प्रकरणामुळे उद्धव ठाकरेंचा मुलगा हा पावसाळ्यामध्ये जेलची वारी करू शकतो अशा पद्धतीची सगळी माहिती त्या केसमध्ये आहे। त्या सगळ्या प्रकरणावरून
लक्ष विचलित करावं, दुसरीकडे हटावं आणि म्हणून हे सगळे वक्तव्य देण्याचा कार्यक्रम आहे. हे सगळं डिनो मोरियाच्या केसच्या संबंधित सगळे विषय आहेत. पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात. टोईंगच्या मुद्द्यावरून ठाणेकर आक्रमक झाले. टोईंग बंद झालंच पाहिजे अशी मागणी करत तरुण रस्त्यावर उतरले. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वृंदावन सोसायटीमध्ये बिल्डरनं पिण्याच्या पाण्याची सोय करून दिली नसल्याचा आरोप करण्यात आला. या विरोधात रहिवाशांनं 13व्या मजल्यावर चढून आंदोलन केलं. मावळ तालुक्यात कृषी अधिकारीपदी मारुती साळे यांची निवड झाली आहे. मावळ तालुक्यातील शेतकरी वर्गानं मारुती साळे यांचं तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये स्वागत केलं. गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगडच्या इंद्रावती नॅशनल पार्कमध्ये चकमक झाली आणि या चकमकीत 5 माओवादी ठार झालेत. याच ठिकाणी शस्त्र आणि स्फोटकांचा मोठा साठा देखील आढळून आलाय. गेल्या 3 दिवसात 7 माओवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलंय. निलेश चव्हाणला 19 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. सोमवारी पुणे पोलिसांनी सुशील आणि शशांक हगवणेसह निलेश चव्हाणचा ताबा घेणार आहेत. तर वारजे आणि कोथरूड पोलीस ठाण्यातील गुन्ह्याबाबत ताबा घेण्यात येणार आहे. जेसीबी गैरव्यवहार प्रकरणी हगवणे मालिकासह 6 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद झाल्यानंतर राजगुरुनगर न्यायालयानं शशांक आणि लता हगवणे मालिकांसह प्रणय साठे आणि इतर 3 साथीदारांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात पोलिसांनी विनोद गंगणेला अटक केलेली होती आणि दरम्यान या आरोपीला 9 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. नाशिकच्या ईदगाह मैदानावर पॅलेस्टाईनचा झेंडा फडकला. बकरी ईदची नमाज झाल्यानंतर पोलीस बंदोबस्त असतानाही पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवण्यात आला. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत गोंधळ झाला. मंदिर प्रशासनाविरोधात सामाजिक संघटनांनी घोषणाबाजी केली. बीव्हीजी कंपनीला दिलेला मनुष्यबळ पुरवठ्याचा ठेका रद्द करण्याची मागणी करत सेवाभावी वृत्तीनं काम करणाऱ्या वारकऱ्यांना सेवक म्हणून संधी द्या असं सामाजिक संघटनांचं म्हणणं आहे. जमिनीच्या वादातून 2 गटात तुफान हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना येवल्याच्या विसापूर इथे घडली. दोन्ही गटांनी एकमेकांवर लाठ्या-काठ्यांनी जोरदार हल्ला केला. एकमेकांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न देखील झाला. या हाणामारीमध्ये 10 जण गंभीर जखमी झाले. 6 जूनच्या शिवराज्याभिषेक दिनी बदलापूर उल्हास नदीच्या तीरावरील छत्रपती शिवरायांच्या स्मारकाकडे बदलापूर पालिका प्रशासन आणि सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी पाठ फिरवल्याचं दिसून आलं. यावरून जोरदार टीका होते. छत्रपती संभाजीनगर शहरातील बाबा पेट्रोल पंपाजवळील चौकात डीएडची परीक्षा देण्यासाठी आलेल्या परीक्षार्थी आणि रिक्षा चालकांमध्ये वाद झाला. या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं. रिक्षा चालकानं चाकूनं वार करून प्रवाशाची हत्या केली. नांदेड शहरातील कैलासनगर भागातील प्रतिभा निकेतन शाळेच्या छताला आग लागली. या आगीमध्ये शाळेतील जुने फर्निचर जळून खाक झाले. दरम्यान या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. रांजणगाव तिहेरी हत्याकांडातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अहिल्यानगर जिल्ह्यातून या आरोपीला ताब्यात घेतलं. कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या मायलेकीसह पुतणीचा बुडून मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील भाये गावात ही घटना घडली. कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबाच्या डोंगरात चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीची हत्या केली. हत्येनंतर पती सोलापूर पोलीस ठाण्यात दाखल झाला आणि पत्नीची हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर सोलापूर पोलिसांनी आरोपीला कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात दिलं. एसटीच्या चालक वाहकाला 4 तरुणांनी मारहाण केली. यवतमाळवरून अमरावतीकडे एसटी बस जात असताना 4 ते 5 युवकांनी ही मारहाण केली. हॉर्न का वाजवला या कारणावरून एसटी बसमध्ये राडा झाला. काल मध्यरात्री कॅटरिंगच्या कामावरून घरी परत येत असताना दुचाकी चालक मालवाहू टेम्पोला जाऊन धडकला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रवास अधिक वेगवान होणार आहे. आता 6 पदरी असलेला हा महामार्ग 10 पदरी करण्याचं नियोजन आहे. या प्रकल्पासाठी एकूण 14,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. कला पदविका अभ्यासक्रमांच्या पात्रता निकषात बदल करण्यात येणार आहे. आता कला क्षेत्रातून पदविका अभ्यासक्रम करायचं असल्यास मूलभूत अभ्यासक्रमाची पूर्तता करण्याची आवश्यकता नाही. पिंपरीमध्ये पर्यावरणपूरक उपाययोजना करणाऱ्या गृह प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेनं ग्रीन सोसायटी हा उपक्रम सुरू केलाय. स्थानिक पातळीवर उपाययोजना राबवून नागरिकांमध्ये पर्यावरणाबद्दल जनजागृती वाढवणं हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचं महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितलं.
मे महिन्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात नाशिक जिल्ह्यातील 12,156 हेक्टरवरील पिकांचं 35.21 कोटी रुपयांचं नुकसान झालंय. 1,469 गावांमध्ये 35,757 शेतकरी बाधित झालेत आणि या संदर्भातील अंतिम अहवाल प्रशासनानं राज्य शासनाला सादर करत निधीची मागणी केली. ठाणे जिल्ह्यातील बार आणि वाईन शॉपमध्ये गोवा बनावटीचं मद्य विक्री केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. दरम्यान ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकानं बनावट मद्य रॅकेटचा पर्दाफाश केला. आदिशक्ती मुक्ताईंची पालखी विदर्भाकडे मार्गस्थ झाली. मुक्ताईंच्या पालखीचा आज बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुरात मुक्काम असणार आहे. 5 दिवसांच्या विश्रांतीनंतर येवल्याच्या ग्रामीण भागाला वादळासह पावसाचा तडाखा बसला. नगरसूल, अंदरसूल, गवंडगाव या भागात हे पाऊस झालेला आहे आणि या ठिकाणी घराचं छत कोसळून 2 वयोवृद्ध आणि 1 लहान मुलगी जखमी झाली. नवी मुंबईतील वाशी परिसरात गेल्या 2 दिवसांपासून रात्रीच्या वेळेस हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक धोक्याच्या पातळीवर पोहोचल्यानं नागरिकांना श्वास घेणं कठीण झालंय. डोळ्यांची जळजळ, घशात खवखव आणि दुर्गंधीयुक्त धुरांमुळे संपूर्ण परिसरात गुदमरवणारे वातावरण निर्माण झालं असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय.